नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत साताऱ्याच्या सुप्रसिद्ध जोड किल्ल्यांवर. चंदन आणि वंदन. साताऱ्याच्या डोंगर रांगेत एकमेकांच्या जवळ उभे असलेले हे दोन किल्ले इतिहास, नैसर्गिक सौंदर्य आणि अप्रतिम दृश्यांनी समृद्ध आहेत. छत्रपती शिवरायांच्या काळातील या किल्ल्यांनी अनेक ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत. इथून दिसणारे पर्वतरांगांचे दृश्य, शांत वारा आणि किल्ल्यावर पसरलेले अवशेष प्रत्येक क्षण खास बनवतो. तर चला माझ्यासोबत करूया चंदन वंदन किल्ल्यांचा प्रवास. जाणून घेऊया इथला इतिहास आणि अनुभवूया या किल्ल्यांचं अद्वितीय सौंदर्य. नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यात्री या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आलो आहोत ते सातारा जवळील चंदन वंदन या जोड किल्ल्यावर. तर आम्ही आमच्या प्रायव्हेट गाडीने या किल्ल्याचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे तिथपर्यंत पोहोचलो. तिथपर्यंत कसं पोचावं पब्लिक ट्रान्सपोर्टने किंवा दुसऱ्या काही साधनांनी हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीनच. हवा खूप सुटली इथे. तर आम्ही आता पोहोचलो ते चंदन वंदनच्या स्टार्टिंग पॉईंटला. इथे पायथ्यापासूनच चिऱ्यांची दगडी वाट केलेली आहे. पायथ्याला इथे काही दुकानं वगैरे आहेत. चंदन वंदनच्या पायथ्याचं जे गाव आहे ते वरची आणि खालची बेलमाची अशी दोन गावं आहेत. तर मी वरच्या बेलमाचीपर्यंत म्हणजे किल्ल्याच्या एकदम स्टार्टिंग पॉईंटपर्यंत गाडी येते जर तुम्ही प्रायव्हेट गाडीने येणार असाल तर. आणि तिथे अशी चिऱ्यांची पूर्ण वाट केलेली आहे. बघू आता कुठपर्यंत आहे, पण ही चिऱ्यांची वाट इथूनच हा ट्रेक चालू होतो. ते पुढे हे बोर्ड पण लावलेले आहेत. पाठीमागे जे दिसत आहेत चंदन आणि वंदन असे दोन किल्ले. तर आता वाजले सकाळचे 8. आम्ही आता चालू करतोय चंदन वंदन चढायला. बघूया किती वेळ लागतो. गडाची चढाई चालू केल्याच गडाची माहिती देणारा इथे बोर्ड लावलेला आहे. तो आता खाली पडलाय, पण गडाचा तिथे एक ढोबळमानाने नकाशा आहे. म्हणजे गडावर आपण काय काय बघू शकतो याची सर्व माहिती तिथे दिलेली आहे. सातारा वन विभागाने लावलेला हा बोर्ड आहे. आता पडलाय, पण एक ढोबळमानाने गडावर आपण काय काय बघू शकतो याची सर्व माहिती तिथे मिळते. जसं मी सांगितलं की पूर्ण वाट अशी ही चिऱ्यांनी बांधलेली आहे. इथे थोडंसं परत 2 मिनिट पुढे आल्यावर किल्ल्याचा इतिहास लिहिला आहे. आणि त्याच्या बाजूनेच वाट वरती चढत जाते. वन विभागाने इथे थोड्या अंतरावर असे बसण्यासाठी निवारे केलेले आहेत. चंदन वंदनवर इथे पुढे पण आहे बघा. इथे एक आहे, इथे एक आहे. असे थोडं अंतरावर सगळीकडे बसण्यासाठी निवारे केलेले आहेत. या दुसऱ्या जो निवारा आहे, दुसरा हा जो निवारा बनवलेला आहे तिथपर्यंतच या ज्या पायऱ्या आहेत त्या येतात, इथे संपतात आणि इथून आता आपली डोंगराची चढाई चालू होते.
इथे पायऱ्या संपल्या आहेत. चंदनवंदन किल्ल्याच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर पन्हाळ्याच्या शिलाहार नृपती भोजराजन जे 15 किल्ले बांधले त्यात चंदनवंदन किल्ल्यांचा समावेश होता. हे किल्ले 1673 मध्ये शिवरायांनी जिंकले. संभाजीराजांच्या कारकिर्दीत मार्च 1685 मध्ये अमानुल्ला खान या मुघल सरदाराने या जोड किल्ल्यांवर हल्ला केला, पण तो मराठ्यांनी परतावून लावला. पुढे 1695 मध्ये या किल्ल्यांजवळ धनाजी जाधव व मुघल फौजांची लढाई झाली. त्यानंतर 31 ऑक्टोबर 1699 रोजी येथून धनाजीसह राजाराम महाराज लढाईसाठी बाहेर पडले. मोगल मराठा युद्धात 1701 मध्ये हे जोडकिल्ले औरंगजेबाच्या ताब्यात गेले, पण परत शाहूराजांच्या सुटकेनंतर मराठ्यांनी हे जिंकून घेतले. पायथ्यापासून चालू करून एक 10 मिनिटातच आपण येऊन पोहोचतो या मंदिरात. देवीचं मंदिर आहे. इथपर्यंत पोहोचायला आपल्याला एक 10 मिनिटं लागतात पायथ्यापासून जास्तीत जास्त. मंदिराच्या पाठूनच एक वाट या डोंगराची अशी पॅरलर त्या खिंडीपर्यंत जाते. ही जी मधली खिंड आहे चंदनवंदनची तिथपर्यंत. तर आम्ही आता ह्याच वाटेने असं साई डोंगराच्या बाजूबाजूने त्या खिंडीपर्यंत पोहोचणार आहोत. आता चालू करून फक्त एक 10 मिनिटं झालेत. 10 मिनिटातच हे मंदिर येतं आणि मंदिराच्या पाठून आता आम्ही चालू केलंय चंदनगडावर जायचं. चंदनगड आपल्या उजवीकडे ठेवून ही वाट डोंगराच्या कडेकडेने चंदन आणि वंदनची जी खिंड आहे तिथपर्यंत जाते. तर वाट मळलेली आहे. तशी काही चुकण्याची शक्यता नाही. कुठे मार्किंग नाही, पण वाट मळलेली आहे. आणि तसं पण आपल्याला डोंगरावर काही मोठी झाडी नाही आहे, त्यामुळे वाट पूर्ण दिसते कुठून कुठे जाते. त्यामुळे जर तुम्ही नेहमी ट्रेक करत असाल तर इथे कुठेही चुकण्याची शक्यता तशी नाही आहे. इथे उजवीकडे हा जो वरती दिसतोय तो चंदन किल्ला आणि तो तिकडे आहे तो वंदन. पहिले आपण जसं प्लॅन केलं आपल्याला तिकडे जायचंय. पायथ्यापासून चालू करून एक अर्ध्या तासात आपण जे मी बोललो डोंगराच्या कडेकडेला उजवीकडून ठेवून जे वाटेने चालत येतो त्याच वाटेवर थोड्याशा आपल्या आता ह्या आधुनिक आहेत किंवा जुन्या आहेत माहिती नाही, पण ह्या पायऱ्या लागतात. ह्या पायऱ्या लागल्या की समजायचं आपण बरोबर वाटेवर आहोत. आणि इथे वन विभागाने ही लाईट लावलेली ही दिसते आत्ता. आणि ह्या दगडी पायऱ्या केलेल्या आहेत, थोड्याफार 4-5 पायऱ्या आहेत. तर पायथ्यापासून चालू करून एक 40 मिनिटात, बरोबर 40 मिनिटात, 35 ते 40 मिनिटात आपण येऊन पोचलोय ते चंदन आणि वंडनच्या खिंडीमध्ये. इथे माझ्या डावीकडे आहे तो चंदन आहे मोठा आणि उजवीकडे आहे तो वंदन आहे. तर आपण पहिले जो करणार आहोत तो वंदन किल्ला माझ्या उजवीकडचा. हलका हलका पाऊस चालू झाला त्याच्यामुळे स्क्रीनवर मे बी तुम्हाला याच्यावर पावसाचे थेंब दिसतील. कॅमेऱ्यावर थोडेसे थेंब जमा व्हायला सुरुवात झाली. हवा चालू आहे खूप इथे. तर पहिले आता आपण जाऊया वंदन किल्ल्यावर. तर चला मग.
तर त्या जी खिंड होती मध्ये चंदनवंदनची, त्या खिंडीतून परत चंदनला उजवीकडे ठेवून आपण एक डोंगराच्या कडेकडेने चालत आलो का एक 10 मिनिटात आपल्याला ही गडाची पहिली तटबंदी लागते. इथे हे काही अवशेष आहेत, तटबंदी आहे काय आहे माहिती नाही, पण एक दगडाने रचून केलेले काही अवशेष आहेत आणि हा रस्ता पूर्ण दगडाने रचून केलेला आहे. समोर या झाडाच्या पाठीमागे गडाचा पहिला दरवाजा आहे, झाडाच्या पाठी लपला येतो. तर आता तिथपर्यंत आपण पोचतोय. ही बघा, ही काही तटबंदी सदृश्य किंवा काही जुन्या घराचे अवशेष किंवा चौकीचे अवशेष वगैरे काहीतरी असतील. दरवाजाच्या अगोदरच आपल्या डावीकडे वरती गडाची तटबंदी दिसते थोडीफार. इथे गडावर मस्तपैकी सगळीकडे ढग आलेले आहेत. थोडा थोडा हलका पाऊस आहे, वातावरण एकदम आल्हाददायक आहे. तर मित्रांनो, आपण जसं मी सांगितलं पायथ्यापासून एक 40 मिनिटात आपण येऊन पोचले ते गडाच्या पहिल्या दरवाजावर. वंदन गडाचा हा पहिला दरवाजावर इथे गणपतीचं शिल्प आहे, कमळ पुष्प कोरलेली आहेत. ही पूर्ण सलग अशी दरवाजापासून तटबंदी आहे. दरवाजाच्या आतमध्ये आल्याच विस्तीर्ण अशा पहारेकरांच्या देवड्या आहेत दोन्ही बाजूला. या देवळीचं वरचं छप्पर पडलंय. दरवाजाच्या वरतूनच वाट जाते ती दुसऱ्या दरवाजाकडे. गडावर पूर्ण ढग आलेत. पहिल्या दरवाजाच्या वरती लगेचच दुसरा दरवाजा लागतो. साधा आहे, एवढी काही नक्षीकाम नाही याच्यावर, कमानवाला आहे. आणि त्याच्या पाठीमागे लगेच अजून काही दरवाजे लागतात किंवा पहारेकरांचे देवडे आहेत. दरवाजा नाहीये, ज्या दरवाजाचा भागच आहे. पहारेकर राहण्यासाठी प्रशस्त अशी जागा आहे. दुसरा दरवाजा पार केल्यावर आपण येऊन पोहोचतो ते किल्ल्याच्या माथ्यावर. आता या माथ्यावर बघूया काय काय अवशेष आहे. सुरुवातीला आल्याच आपल्या
डावीकडे हे काही वाड्यांचे अवशेष दिसतात. पावसाचा सीझन आहे त्यामुळे गडावर झाडे खूप वाढली आहे. बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतंय. खालती दरवाजाच्या उजवीकडे खालती वाट बघू शकतो आपण, ज्या वाटेने वरती आलोय. जे ही गाडी वाट, खाली दूरवर सगळीकडे ढग आहेत, धुकं आहे, त्यामुळे असं धुसर दिसतंय. दरवाजाच्या वर आल्या आल्याच इथे एक चुन्याचा घाणा आहे. दरवाजाच्या वर आल्यावर उजवीकडेच लगेचच हा चुन्याचा घाणा आहे, जो आपण वाडा बघितला त्या वाड्याच्या पुढेच लगेच. आणि तिथूनच या काही पायऱ्या आहेत, त्यावरती किल्ल्याकडे, अजून बाले किल्ल्याकडे घेऊन जातात आपल्याला, अजून गडावर घेऊन जातात. वर जाताना आपल्याला वाटेत काही गडाच्या जुन्या पायऱ्या लागतात. पायथ्यापासून सुरुवात करून जवळपास 1 तासात आपण चंदनगडाच्या माथ्यावर येऊन पोहोचतोय. आणि आता वर आल्याच वातावरण मस्तपैकी साफ झालंय. खूप दूरवरचा प्रदेश दिसतोय. खालती जी शेती वगैरे चालली ती पण खूप सुंदर दिसते, दाखवतो. गडावरती आल्या आल्याच आपल्याला काही हे अवशेष दिसतात, घरांची ज्योतीचे अवशेष आहेत. त्यापुढे या काही पायऱ्या लागतात, ज्या वरती चढत जात आहेत. त्यावर अजून इथे काही हे बुरुजांचे अवशेष आणि कदाचित तुटलेले प्रवेशद्वार लागले. ते बुरुजांचे अवशेष पाठीमागे दिसत आहेत.
बुरुजाच्या थोडे वर आल्यावर इथे काही ज्योती लागली आहेत. त्या ज्योतीच्या पाठी एक काही अवशेष दिसतात ते आता बघूया आपण. ज्योती पण बघून घेऊया. इथे काही या कोठाराचे अवशेष दिसतात. कदाचित धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार असू शकेल. ते तिकडे दारुगोळा कोठार किंवा धान्य कोठार जे होतं त्याच्या पाठीमागे तिथे एक मंदिर आहे. आता गडावर ऊन होतं आणि आता पूर्ण धुकं आलंय गडावर. मंदिरातून आम्ही मंदिराच्या पाठूनच आता जो गडावर दर्गा आहे त्याच्याकडे चाललोय. दर्गा बघायला गडावरचा अवशेष म्हणून. मंदिराच्या पाठूनच एक वाट जाते, तिथूनच आम्ही चाललोय. मंदिराच्या मागेच झाडीमध्ये गडावर असणारा हा दर्गा आहे. जीर्णोद्धार केलेला आता त्यात. वरती एक शिलालेख आहे फारसी भाषेत.
आम्ही गेलो नाही, कारण कधी अतिक्रमण काही बघण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. आम्ही आता जातो इथे जो इथे हे जे अवशेष होते त्याच्यावरती हा झेंडा लावलेला आहे तिथे चाललोय. तिकडे छोटीशी टेकडी चालू वरती हा जो झेंडा लावलाय तिथे काही अवशेष आहेत, काही दगडी रचून केलेले अवशेष दिसतात तिथे समोर बघू शकतो. हा इथे झेंडा लावलाय तिथेही काही अवशेष आहेत आणि इथेही लांबवर काही अवशेष दिसत आहेत. आम्ही इथून उतरून दुसरा जो गड आहे तिथे चाललोय. तर आता आमची वंदनगडाची भटकंती पूर्ण झाली. वंदनगडावर खूप सारे अवशेष, ज्योत्यांचे अवशेष वगैरे, दरवाजे असं सर्व आहे. आणि इथून आम्ही आताच आलेल्या वाटेने परत जाऊन खिंडीपर्यंत जाऊन चंदनगडावर जाणार आहोत. आता आलेल्याच वाटेने परत जायचं आहे आपल्याला आणि तिथून त्या खिंडीतनं परत मग पुढे चंदनगडाला वाट आहे. तर मित्रांनो, जसं मी सांगितलं की आता आम्ही वंदन उतरून परत खिंडीपर्यंत आलोय आणि आता आपण जो जाणार आहोत तो माझ्या डावीकडचा चंदन किल्ल्यावर, जो मोठा आहे वंदनपेक्षा. वंदन त्याच्या मानाने थोडा छोटा आहे. वंदन माझ्या उजवीकडे किंवा माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. आता आपण जात आहोत ते चंदनगडावर. खिंडीतूनच वाट आहे त्याला जायला. बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला. तर मित्रांनो, हा जो इथे जी खिंड आहे तिथून ही वरती जो गेलेलं तीही वाट नाही. आता मी खिंडीच्या जिथे चंदनच्या उजवीकडनं हा जो डोंगराला लागून लागून रस्ता जातो, हा जो डोंगराला लागून लागून रस्ता जातोय उजवीकडनं, तिथून आम्ही बघतोय आता वाट नक्की शोधतोय चंदनगडाला जाण्याची. नाहीतर एक वाट माहिती आहे पूर्ण खाली जाऊन, जे सुरुवातीला मंदिर बघितलं होतं तिकडून आम्ही पहिले डावीकडे आलो वंदनसाठी, तर तिकडून उजवीकडे जायचं चंदनसाठी. ती सोपी वाट आहे, पण ते पूर्ण चालत जाऊन परत चढायला लागेल म्हणून आम्ही आता इथून मधूनच वाट शोधतोय. इथून ही पायवाट दिसते. आता बघू कुठपर्यंत जाते ही. चंदनगडापर्यंत जायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. बघूया आता. तर खिंडीकडनं उजव्या वाटेने पूर्ण चंदनगडाला वळसा मारून आल्यावर त्याच्या दुसऱ्या साईडनं, खिंडीच्या एकदम दुसऱ्या साईडने आल्यावर इथे आता आपल्याला चंदनगडाची इथे ही थोडीफार तटबंदी दिसायला लागली. आता बघूया दरवाजापर्यंत कसं जाता येतं. ह्याचा जर तुम्हाला हरवायचं नसेल किंवा एकदम सोपी वाट पाहिजे असेल तर एक सोपा उपाय आहे की परत आलेल्याच वाटेने जाऊन ते जे खाली मंदिर होतं त्या मंदिराकडे जाऊन मग चंदनगड चढायला घेणं, म्हणजे कुठेही चुकण्याची शक्यता नाहीये. आता आम्ही बघतोय चंदनगडाचा दरवाजा कुठे आहे नक्की. पूर्ण चंदनगडाला वळसा मारून आलोय आम्ही. आता बघूया. आता तटबंदी दिसायला लागली आणि आता तिकडे रेलिंग वगैरे पण दिसायला लागले. म्हणजे ऑलमोस्ट आता आपण जवळपास येऊन पोचलोय त्याच्या दरवाजापर्यंत. बघूया. तर मित्रांनो, जवळपास 1 तास वाट शोधून वंदनगडापासून आपल्याला फायनली शेवटी चंदनगडाची वाट मिळाली आहे. तर ही बघा, ही पाठीमागे दिसते तीच आहे. तर तुम्हाला जर चुकायचं नसेल किंवा एक्सपिरियन्स नसेल तर सिंपल जसं मी सांगितलं त्या मंदिरापासून इथून खालतून अशी ती वाट येते आणि तिथून कुठून तरी वर चढते आणि बघा इथून अशी येते. आम्ही इथे आता मध्येच येऊन या वाटेला मिळालो आणि आता वरती जातोय चंदनगडाला. तो खाली तिकडे दूरवर एकदम खाली दिसतोय, तो कदाचित प्रवेशद्वार आहे चंदनगडाचा. जर फक्त चंदनगड ट्रेक करायचा असेल तर तिथून चालू करू शकतो आणि तिथून मग मळलेली वाट आहे ती वरती येऊ शकतो. मी फायनली जवळपास 1-1.5 तास वाट शोधल्यानंतर आम्हाला वाट मिळाली आहे आणि आता आपण चंदनगडावर चाललोय. आपण ऊन पावसाचा खेळ चालू आहे त्याच्यामुळे मध्येच रेनकोट घालायला लागतोय, मध्येच काढायला लागतोय. पाऊस गेल्यावर मी काढून ठेवतोय रेनकोट, त्याचा आवाज खूप होतो म्हणून. आता ह्या काही चंदनगडाच्या पायऱ्या आहेत आणि इथे पहिलेच आल्याला लगेच बुरुज लागतोय.
वन खात्याने केलेली रेलिंग किंवा सुरक्षा व्यवस्था. हा पहिला बुरुज चंदनगडाचा. आणि फायनली जवळपास 1-1.5 तास वाट शोधल्यानंतर वंदनगडावरनं चंदनगडावर पोचलोय. हा चंदनगडाचा पहिला उद्ध्वस्त दरवाजाचे अवशेष पाठीमागे आहेत ते. तर दरवाजा काही शाबूत नाहीये, पण त्याचे अवशेष आपण बघू शकतो. आणि देवडी फक्त त्याची कमानीचा थोडासा भाग बाकी राहिलाय आणि पहारेकरांची देवडी एवढंच शिल्लक आहे. बाकी अजून काय या दरवाजाचे अवशेष शिल्लक नाहीयेत. तिथे एक मजार बनवलेली आहे, दर्गा बनलेली आहे, माहिती नाही काय वाट दरवाजाच्याच इथून वरती जाते. चंदनगडावर वरती आल्या आल्याच पहिले दरवाजातून इथे आपल्याला हे शंकराचं मंदिर लागतंय आणि त्याच्या बाजूलाच चंदनगडाचं प्रसिद्ध असं 5 वडाचं झाड, पण ते आता पडलंय. ते 5 वड मिळून एक वडाचं झाड झालं होतं ते, म्हणून 5 वड म्हणून त्याला 5 वड बोलतात. तर ते झाड आता पडलंय, एकच उरलंय. आणि त्याच्या बाजूलाच हे शंकराचं मंदिर आहे. मंदिराच्या पायरीवर इथे एक पुसटसा शिलालेख आहे, काहीतरी कोरलेलं आहे. पुसट झाल्यामुळे आता ते काही वाचता येत नाही. दरवाजावर गणपतीचं शिल्प कोरलेलं आहे. वडाच्या झाडाजवळ असलेलं हे शंकराची पिंड, त्याला हे 5 शिवलिंग आहेत. इथे एक गोष्ट नमूद करतो की मंदिराच्या इथे माकडं खूप आहेत, त्यामुळे मंदिरात जाताना बॅग बाहेर ठेवून नका जाऊ. आता माझीच बॅग त्यांनी पळवून नेली होती, काय काय करून ती मी घेतली त्यांच्याकडनं, पण त्यांनी फाडली बॅग माझी फाडली त्यांनी दातानी, खोलता नाही आली त्यांना म्हणून. मंदिराच्या वरती आता ही पायवाट जाते. चाललोय चंदनगडावर. मंदिराच्या वरती आल्या आल्याच हा एक दर्गा आहे, दर्गा हजरत पीर हस्तगीर म्हणून. हे बघ तिकडे पण अवशेष आहेत. हा इथे दर्गा पाठीमागे दर्गा आहे आणि त्याच्या पाठीमागे ही काही वास्तूचे अवशेष दिसतात.
पूर्ण अशा गडावर पूर्ण असे वास्तूचे अवशेष आहेत. दूरवर एक वास्तू दिसते. पूर्ण हे असे बघा, हे बघा आपण बघू शकतो पूर्ण अवशेष आहेत. कदाचित वस्ती असावी. दर्ग्याच्या पाठीमागे जी सगळी आहे गडावरची मुख्य वस्ती असावी. आणि आता आपण तिकडे चाललोय. मी लांबून दाखवलं इथे काही वास्तूचे अवशेष आहेत. काय ते कळून येत नाही. कदाचित वाडा असावा किंवा दारुगोळा कोठार असावं किंवा धान्य कोठार असावं. वाडाकडे ह्याच्या जाण्याच्या वाटेवर इथे पाण्याचा डोन आहे जनावरांना पाणी पिण्यासाठी. तो तिकडे दूरवर दिसतोय तो चंदनगडाचा तिकडे जात नाही कारण का आपल्याकडे वेळ नाहीये. आम्ही जे काही थोडेफार अवशेष आहेत ते बघून उतरायला सुरुवात करणार आहोत. तो तिकडे दूरवर आहे. दर्ग्याच्या पाठी जे घरांचे अवशेष आहेत तिथे पाठीचे काही असे अवशेष आहेत. काही समाधी सदृश किंवा दुसरे काही. पण हे बांधीव आहेत चांगलं. घराची सगळी दगडी रचून ठेवलेली आहेत तशी आहेत. आणि चांगलं बांधीव चौथरा आहे हा. त्या चौथऱ्याचे अवशेष आहेत. बुरुज सदृश्य अवशेष आहेत. तर मित्रांनो, वंदनगडापेक्षा चंदनगडावर अवशेष कमी आहेत पण त्याचा विस्तार खूप मोठा आहे. विशेष म्हणजे घरांचे ज्योती वगैरे आहेत दगडी असं म्हणजे बघितलं तेच आहे. पण एक गोष्ट नमूद करणार की दोन्ही गडावर पाण्याच्या खोदीव टाके कुठेही नाही आहेत. पाण्याची सोय काय होती माहिती नाही. चंदनगडावर आपण जे आता बघितलं की जे वाडी वस्तीचे अवशेष, दर्गा, एक अवशेष घरांचे किंवा त्या जे काही ओळखता येत नाहीत आणि एक चौथरा आणि बुरुज एवढेच आहेत. आणि अशा प्रकारे आपलं चंदनवंदनची भटकंती पूर्ण होते. आम्ही आता गड उतरायला घेतोय आलेल्या वाटेनेच. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या एखाद्या गडावर. धन्यवाद.